सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं मानसी कुकिंग स्टोरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तळणीचे मोदक तुम्हाला जे डिश दाखवायची ती मी आज दाखवणार आहे। पण तत्पूर्वी आम्ही आमची जी लगबग होती किंवा तुम्हाला माझ्या हातावर जी मेहंदी दिसते ती कशासाठी, तोही व्हिडिओ मी इथेच याच्याबरोबरच तुम्हाला दाखवते। तर आम्ही इगतपुरीला गेलो होतो आणि तिकडे आम्ही काय धमाल मस्ती केली, लग्न अटेंड केलं, संगीत आणि बरोबरीने माझ्या मोदकाच्या ऑर्डर या मी कशा केल्या। सकाळी मोदकाची ऑर्डर देऊन मग आम्ही दुपारी इगतपुरीला गेलो, मग संध्याकाळी तिकडे संगीत, दुसऱ्या दिवशी लग्न कसं अटेंड केलं सगळे आम्ही प्लॅन करून आमचं जे चालू होतं ते मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर मग चला तर मग आपण जाऊया किचनमध्ये। ही माझी छोटी बहीण येऊन मध्ये नटखट काहीतरी मस्ती करून गेले। पंचखाद्याचे मोदक म्हणजे ख पासून चालू होणारे सगळे पदार्थ। तसं मी आता पहिले ही खसखस घालून घेतले, ही हलकीशी भाजून घ्यायची, खूप करपवायची नाही आहे। आणि ही भाजून झाली ही मग आपल्याला घालायचे खारीक पावडर। तर ही आहे खारीक पावडर, ही पण पुन्हा परतवून घ्यायची आहे। पंचखाद्य म्हणजे खारीक, खवा, हे खोबरं। आता माझ्याकडे मला वेळ नव्हता सुकं खोबरं किसत बसायला, तर मी हे डेसिकेटेड खोबरं घातलंय। आणि खरं तर डेसिकेटेड खोबरं घातलेलंच चांगलं, कारण आपल्याला मोदक करायला खूप इझी पडतात। जरा किसलेलं खोबरं असलं की थोडं लागतं, म्हणजे काय म्हणतात, मोदकाला बाहेर वगैरे त्याचे श्रेड्स येऊ शकतात। ही आहे खडीसाखर। आता मी ही पूर्णपणे पहिले कुटून घेणार आहे आणि ती कुटून त्याची पावडर आपल्याला घालायची आहे। हे पाहू शकता, हे अगदीच काय खूप पावडर पाहिजे असं नाही आहे। मुळात म्हणजे हे आपण खाणार नाही आहोत, हे आहुती देणार आहे, त्यामुळे अगदी ह्याच्या टेस्टमध्ये खूप अगदी हे काय म्हणतात की टेस्ट मेंटेन झालं पाहिजे असं पण काही नाही। हा आहे खवा। आता आपण किती पदार्थ घातले, खडीसाखर, खवा, खसखस, खोबरं आणि खारीक पावडर। तर आपले असे हे 5 खचे प्रकार म्हणजे पंचखाद्य झालेलं आहे। आता जरी आहुती द्यायची असेल तरी आपल्याला ह्यात वेलची पावडर घालणं गरजेचं आहे। तर ही वेलची पावडर घालून घेतले। आता इथे मी वरचं आवरण म्हणजे खरं तर हे गव्हाच्या पिठापासून बनवतात किंवा नुसते रव्याचे बनवतात, पण टाईम कन्झ्युमिंग म्हणून मी काय केलं की रवा घेतला, 1 वाटी रवा घेतला, एक छोटी वाटी रवा घेतला, मग 1 वाटी मैदा घेतलाय
आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे आपले मोदक क्रिस्पी राहतात. थोडं मीठ घालायचं आहे आणि कडकडीत मोहन घालायचं आहे तेलाचं. ही थोडी चवीपुरतं साखर. हे पहा, लिटरली असं तेल भरपूर तापवून घातलं ना की मग एकदम मोदक छान असे क्रिस्पी होतात. हात सांभाळून आपण हे करायचं आहे, कारण खूपच गरम आहे. शक्यतो चमचा वापरायचा आहे. आता आमच्या हातांना सवय झाली आहे. तुम्ही इथे पाहू शकाल माझ्या हाताला मेहंदी आहे. काल आमच्याकडे वरती गच्चीवर मेहंदीचा प्रोग्राम झाला, पण बॅड लक, मी मेहंदी काढताना पाठीमागे काढली आहे, डाव्या हातावर काढली आहे, पण मी उजव्या हातावर काढली नाही, कारण की मला मोदक बनवायचे होते. सो दॅट मी तो प्रोग्राम इच्छा असतानाही मी नाही केला. मागे चालून जाते, पण पुढे नाही काढली, कारण उजव्या हाताची सगळी कामं असतात. मेन पीठ भिजवायचं असतं. आणि मोदक करण्यासाठी स्पेशली माझी मुलगी वसईवरून मला मदतीला आली, कारण की हे 108 मोदक होते. या बरोबरीने आम्हाला उकडीचे मोदकही द्यायचे होते 25-30, प्लस मला जेवणाची ऑर्डर होती. असं सर्व म्हणजे खूप माझी घाई होणार होती. त्यात मला पॅकिंग करायची होती. आम्हाला इगतपुरीला लग्नाला जायचं होतं आणि ही ऑर्डर मला सकाळी 8 वाजता बरोबर द्यायची होती. सो आम्हाला संडेला निघायचं होतं आणि सॅटर्डेला ही सगळी मी तयारी करून ठेवली. मोदक तर मला ते आयत्या वेळेला ताजेच करणं भाग होतं, फक्त मी सारण करून ठेवलं. आणि संकष्टी असल्यामुळे मला सकाळी सकाळी हे, तरी मी साधारण 5 वाजता उठून हे काम करायला घेतलं. उठून पहिले आंघोळ करून स्वच्छ नंतर मी या कामाला लागले, कारण की शेवटी हे देवाचं कार्य आहे. आपण स्वच्छ राहिलो, आपण स्वच्छतेने सर्व दिलं तरच आपल्यालाही त्याचा फायदा होणार आहे. एक सेवा असते ही देवाची. भले आपल्याला पैसे मिळत असले तरी पण एक ही सेवा असते. त्यामुळे स्वच्छ मनाने आणि स्वच्छ तनानेच हे कामं करावी लागतात. तर इथे बघू शकताय तुम्ही, मी पीठ भिजवलं आहे आणि एक साईडला माझे उकडीचे मोदकही तयार आहेत. हे पहा, त्यांना 25 मोदक द्यायचे आहेत. इथे माझं हे पीठ मी मुरायला ठेवलं होतं, ते आता मुरून झालेलं आहे. हे पहा, आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. यात 108 होणार नाही आहेत मला माहिती आहे, पण मला खूप पीठही भिजवून चालणार नाही आहे, म्हणून मी थोडंसं पीठ भिजवलं आहे. तर हे थोडं होत आलं की अजून एकदा असंच सेम पीठ भिजवेन. अर्धं हे काम झालं की, म्हणजे मग माझं काम थांबणार नाही. आपल्याला हे मोदक फार मोठे करायचे नसतात, हे छोटे छोटेच असतात. त्याच्यामुळे आयदर लाटून घ्या, पण मी विचार केला की लाटून खूप वेळ जाईल. मग आपल्या पुरी मेकरमध्ये मी केलं. तर मी तुम्हाला दाखवते हा मोदक मी कसा करते. जितके कठीण तांदळाच्या पिठाचे मोदक आहेत तेवढे सोपे हे मोदक आहेत. कारण तांदळाच्या पिठाचे मोदक करणं म्हणजे थोडीशी कला आहे. आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघत चालला आणि बघतायच तुम्ही, तर तुम्हाला एक ट्युटोरियल म्हणून मी ते व्हिडिओ केलेले आहेत की ऑर्डर आल्यावर आपण कसे पटापट करू शकतो. आता हेही ऑर्डरचेच आहेत. तर तुम्हाला अशी कधी कोणी ऑर्डर विचारली बाबा असं असं काय आहे, तर तुम्ही हे बिनधास्त करू शकता. हे असे मोदक देऊ शकता. खूप गोष्टी मलाही माहीत नव्हत्या, पण माझ्या 3 मामे सासवा आहेत. एक आमची निलिमा मामी, एक आमची उषा मामी आणि एक आमची मंजिरी मामी. ह्या नेहमीच खूप छान गाईडलाईन देतात. तर काही चुकत असेल किंवा काही माहीत नसेल तर मी सरळ त्यांना फोन करते आणि त्या खूप चांगली माहिती देतात. आता हे पंचखाद्याचे मोदक मला माझ्या मंजिरी मामीनी, म्हणजे माझ्या मामे सासूबाईंनी सांगितली रेसिपी. मी तशी करते आहे. म्हणजे मला माहीत असतं, पण तरी पण एक सवय झालेली आहे की
थोडंसं मोठ्यांना विचारलं तर काही हरकत नाही आहे आणि त्यांचे अनुभव आहेत म्हटल्यावर आपण ते करूच शकतो. हे पहा इथे याच्यावर फास्ट झाले माझे मोदक, त्यामुळे मला शार्प 8 साडेआठला माझे मोदक रेडी होते. 108. खरं तर माझ्यासाठी ते एक टार्गेट होतं, कारण की कसं आहे मला उकडीच्या मोदकांचा माझा हात खूप चांगला आहे. म्हणजे 15 मिनटाला मी 11 मोदक करते, पण मला ह्याचं टेन्शन येत होतं. पण नाही, हेही तितक्याच फास्ट झालेले आहेत माझे मोदक. पाहू शकताय हे असे आपले मोदक करून मी रेडी करून घेतलेत आणि खूप छान सुबक दिसत होते. हेही म्हटलं ना, हे वळायला जास्त त्रास नाही आहे. जितके तांदळाच्या पिठाचे वळणं म्हणजे एक कला आहे, तेवढं हे सोपे आहेत. आणि हे छोटेसेच करायचे असल्यामुळे ह्याच्या फार पाकळ्या काही पडत नाहीत. हार्डली 5 ते 7 पाकळ्यांमध्ये हा मोदक होतो. तर आता मी हे तेल चेक करून बघणार आहे गरम झालं आहे का. तर झालेलं आहे आणि आपल्याला हे ॲट अ टाईम 10 ते 12 मोदक तळता येतात. तसे हे खूप फास्ट होतात. मी बघितलं की हे मोदक ना अतिशय फास्ट झाले माझे. म्हणजे मी उगाचच टेन्शन घेत होती, पण ते काही गरज नाही आहे. हे तळून पण फास्ट होतात. म्हणजे आपल्या उकडीच्या मोदकाला जितका वेळ लागतो उकड काढायला किंवा मोदक उकडायला, तेवढा वेळ नाही लागत. हे पटकन तळून होतात. आणि पारी पातळ असली की मग आपले मोदक असेही फास्ट होतातच. आम्हाला ही ऑर्डर देऊन माझी थोडीशी तयारी बाकी आहे. ते करून आम्हाला ऑलमोस्ट 11:30 पावणे 12ला घर सोडायचं आहे. त्यात आज माझा उपवास आहे. सगळे ब्रेकफास्ट करून निघणार आहेत, पण मला मात्र माझा उपवास आहे. तर बहुतेक मी परेशला म्हटलं आहे की आपण जाताना दत्त स्नॅक्स लागतं इगतपुरीला जाताना. जे लास्ट टाईम तुम्ही मी प्रयागराजला जाताना बघितलं असेल तर आम्ही दत्तला गेलो होतो, तर सेम हॉटेलला आम्ही जाऊ. कारण मी उपवासाचं खरं तर असे नाही काय खात, शक्यतो फ्रूट्स खाते. पण मला मन झालं की नाही, यावेळेस आपण खिचडी खाऊया. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की दत्तला गाडी थांबवा, आपण थोडंसं खिचडी खाऊन पुढे जाऊया. कारण की पोचायला आम्हाला ऑलमोस्ट 2:30-3 वाजणार होते. कारण संडे असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आणि ट्रक्स वगैरे होतेच. तर हे आपले 108 मोदक तयार आहेत. हे 25 मोदक तयार आहेत. कसे वाटले तुम्हाला सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि मी जे काही शिकवते ते तुम्हाला आवडतंय का हेही नक्की कळवा. हाय गाईज, कुठे निघालोय आपण? आपण निघालोय लग्नाला. आम्ही सगळे निघालोय. आमच्या सोसायटीमध्ये एक मांडेकर फॅमिली आहे, त्यांची मुलगी असते कॅनडाला, ती इकडे आली आहे. तर तिचं लग्न इगतपुरीला आहे. तर हे आमचे शेजारी, सख्खे शेजारी, यांनाही आम्ही आमच्याबरोबर घेऊन चाललो आहे. आणि हा माझा भाचा आलाय मला ड्रॉप करायला, म्हणजे माझ्या बॅग सगळं गाडीमध्ये ठेवायला मला मदत करायला आलाय. आणि माझी परीराणी तिकडे निघती आहे. सी माय परीराणी. चला तर मग आपण काय काय धमाल मस्ती करणार आहोत बघूया. तुम्ही फिश पितोय, आवडलं का? छान आहे. निकिता लिंबू सरबत आणि मी खातेय साबुदाणा खिचडी. आमच्या मधुराबाई अशाच बसल्यात, त्या काय खात नाहीयेत. खिचडी आणि पियुष एकदम बेस्ट, डोंबिवलीपेक्षा मस्त. ओळखलं काय आम्ही कुठे आलोय? आम्ही आलोय दत्त स्नॅक्सला.
लास्ट टाइम आपण याचा व्हिडिओ केला होता. आणि हे आलंय माझ्यासाठी लिंबू सरबत. चला तर मग आस्वाद लुटूया. तर या आम्ही माउंटन शॅडोला पोचलेलो आहोत. आणि इथे आम्ही ज्या लग्नाला आलोय, मांडेकरांच्या घरचं लग्न आहे, आमच्या सोसायटीमध्ये जे राहतात त्यांच्या मुलीचं लग्न आहे. आणि आम्ही इथे पोचलोय. तर अतिशय सुंदर असा इथून व्ह्यू दिसतोय. सरळ बघाल तर स्नेहाचे सगळे फोटोज लावलेले आहेत, तिचे प्री वेडिंग आणि एंगेजमेंटचे. हे इथे सगळे रूम्स आहेत जे गेस्ट लोकांना दिलेत. खूप सुंदर असा परिसर आहे. आणि संध्याकाळी अगदी इथे थंड असणार आहे हे आत्ताच जाणवतंय. मागे ज्या रूम दिसत आहेत तिकडे ब्राईड आणि ग्रूमचे रूम्स आहेत. त्याच्या आधी डायनिंग हॉल आहे. आणि पार्किंग सुद्धा अतिशय सुंदर सगळ्यांना अगदी मिळालेली आहे. छान पाहू शकताय. व्यवस्था खूपच छान आहे. हे आम्ही आता जिथे लग्नाला आलोय तिकडे आम्हाला यांनी असे टेंट अलर्ट केलेत. खूप सुंदर आहेत. संध्याकाळी अजून मजा येईल. आता तरी ऊन आहे पण प्रत्येक पाहुण्यांना त्यांनी असं टेंट दिलेले आहेत. हा इथे डायनिंग हॉल आहे. मधुरा जेवून आलीस ना? खूप छान मेनू होता. चांगला मेनू होता. ओके. आमचा तर उपवास. आम्ही आपले खिचडीवाले मेंबर. आणि इथे असा मस्त पूल आहे. समोर सगळं लग्नाचे अरेंजमेंट चालू आहे. संध्याकाळी संगीत आणि सीमांत पूजन याची तयारी चालली आहे. तर आम्ही असे संगीतसाठी तयार होऊन त्यांचा प्रोग्राम सगळा झाला. त्यांचे स्वतःचे परफॉर्मन्स झाले आणि प्रचंड थंडी वाजत होती. म्हणजे खूप अक्षरशः बसायलाही होत नव्हतं. तर शेवटी मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की चल यार आपण जाऊन नाचूया. नाचल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्याशिवाय गरमी होणार नाही किंवा थंडी जाणार नाही. आणि खरं तर आम्हाला खूप खोमखोमी आहे नाचायची दोघांनाही. जरा वाजलं की आम्हाला दोघांना नाचायचं असतंच. तर आम्ही असे भरपूर डान्स केला. अगदी शेवटपर्यंत नाचत होतो आम्ही बंद होईपर्यंत. आणि जेवण तर अतिशय सुंदर होतं तिकडे. एक डिशसारखी दुसरी डिश पुन्हा नव्हती. म्हणजे 4-5 तिकडे जेवणं झाली. पण सिरियसली प्रत्येक जेवणात 4 ते 5 स्वीट्स असायचे किंवा दुनियाभरचे वेजीज आम्ही तिकडे खाल्ले. व्हेज प्रकार जे आहेत ते तिकडे खाल्ले. कारण की टोटली व्हेज हॉटेल रिसॉर्ट असल्यामुळे तिकडे जे जेवण होतं ते प्युअर व्हेज असायचं. पण खूप आयटम्स व्हेजमध्ये आहेत हे तिकडे जाऊन ॲक्च्युली कळलं. तर डान्स करता करता मध्येच खाणं पिणं आईस्क्रीम्स ह्याव त्याव चालू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 2 नाईट आणि 3 डेज तिकडे होतो. पण आम्हाला जे काही खाल्लं प्यायलं त्याचा बिलकुल कुठेही त्रास झाला नाही. साधी ॲसिडिटी झाली नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही. इतकं छान म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी आणि सर्वच छान होतं की खरंच त्रास झाला नाही त्या गोष्टीचा. आम्ही खूप छान आनंद उपभोगला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी होती, त्यांची थीम होती साऊथ इंडियन. तर साऊथ इंडियन थीमला पण आम्ही असे तयार झालो होतो सगळे, जो तो आपल्या परीने खूप छान तयारी करत होता आणि कलरफुल लग्न होतं छान. माझा नवरा आणि मी तर अगेन मॅचिंगमध्ये असतो नेहमीच. आणि नंतर संध्याकाळी पारंपरिक वेशात आम्ही होतो. ही आमची ग्रूम आणि ब्राईड आहे. त्यानंतर आम्ही सोसायटीमधले सगळे रिसेप्शनला ह्या अटायरमध्ये होतो. तर असे हे कसं वाटलं सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.